इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये जो काही वाद सुरू आहे, जे काही युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे भारतावर एवढा जबरदस्त परिणाम होत आहे ना. हे बघा, यामुळे काय झालेलं आहे, अनेक संकटे उभी राहिली आहेत आणि कोरोना काळात जसा लढा दिला तसाच लढा आता द्यायचा आहे, असं कोण म्हणत आहे? मोदी साहेब. हे बघा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणत आहेत की ज्या पद्धतीने आपण कोरोना काळात लढलो त्या पद्धतीनेच आपल्याला लढायचं आहे आणि त्या पद्धतीनेच अनेक संकटे आता समोर आलेले आहेत. यामध्ये तुम्हाला सांगतो मी, जे काही इराण इस्रायलमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, अमेरिका युद्धजन्य परिस्थिती, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, तुम्ही रोज बातम्या बघतात. परंतु आपल्या भारतावर याचा काय परिणाम होत आहे, काय काय महाग झालं ते बघणं फार गरजेचं आहे. परंतु गॅस सिलेंडर बद्दल जबरदस्त माहिती समोर आली, ती माहिती तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, ही माहिती फारच महत्वाची आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचं ठरवलं आहे. गॅस सिलेंडर मध्ये हे बघा, हे जे काही गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर तुम्ही वापरतात ना, यामध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे. आणि हा बदल काय झालेला आहे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. बघा, हे बघा, आता नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर अर्धाच वजनाचा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला तो गॅस सिलेंडर मिळायचा तो पूर्ण असायचा, परंतु तो आता अर्धा मिळणार आहे. हे बघा, घरगुती गॅस सिलेंडर हा 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. 14.2 किलोचा तो असायचा, परंतु आता मात्र घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात दिले जाण्याची शक्यता आहे. सिलेंडरमध्ये गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती हाती आलेली आहे. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. काय झालेलं आहे, जो गॅस आहे ना, गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर सर्वजण वापरतात. या गॅस सिलेंडर मध्ये बघा, 14.2 किलोचा हा गॅस सिलेंडर होता. किती? हे बघा, तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. 14.2 चा हा गॅस सिलेंडर होता, बरोबर. परंतु हा तुम्हाला आता मिळणार आहे फक्त 8 किंवा 10, एकतर 8 किंवा 10 तुम्हाला किलोचा हा आता गॅस मिळणार आहे, गॅस सिलेंडर मिळणार आहे. म्हणजे यामध्ये अर्धा तुम्हाला मिळणार आहे, हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे काय झालेलं आहे, किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात आला आहे. म्हणजे जो काही घरगुती गॅस सिलेंडर आहे तो आता 8 ते 10 किलोच्या प्रमाणात दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे अर्ध्या गॅस करण्यात आला आहे तो. म्हणजे बघा, सिलेंडरमध्ये गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना पण देण्यात आले आहेत. आणि आता तुम्हाला गॅस सिलेंडर हा कमी मिळत जाणार आहे. म्हणजे तुमचा गॅस सिलेंडर आता लवकर संपणार आहे. आता निर्णय काय घेण्यात आला तुम्हाला माहित आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता एक महत्वाचा सवाल तुमच्या मनात असेल, मग किंमत किती असेल? जे आता तुम्हाला पैसे मोजावे लागतात ते मग तेवढेच तुम्हाला द्यावे लागतील का? त्या संदर्भात बघा माहिती आलेली नाही. परंतु जरी ऑलरेडी जरी ते काहीतरी कमी करत असतील, गॅस सिलेंडरमध्ये जे काही कमतरता करत असतील, अर्धा गॅस जरी ते करत असतील, तर मग किंमत पण अर्धी व्हायला पाहिजे ना. जवळपास हे बघा, शक्यता आहे अशी माहिती तर काही आली नाही, परंतु 500 किंवा 700 पर्यंत तुम्हाला सिलेंडर मिळायला पाहिजे. मग 500 किंवा हे बघा, 500 रुपये किंवा 700 रुपये तो सिलेंडर मिळायला पाहिजे. किंवा 8 किंवा 10 किलोचा जरी असेल तर मग 8 किंवा 10 किलोचा सिलेंडर असेल तर 500 किंवा 700 रुपये तो तुम्हाला मिळायला पाहिजे. चला ठीक आहे. या संदर्भात आता सर्वात मोठी ही बातमी, ती सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आणि गॅस कंपन्यांना या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. मोदी साहेब म्हणतात की युद्धामुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत. कोरोना काळात जसा लढा आपण दिला तसाच लढा आता द्यायचा आहे. आणि फायनली यावरून आपल्याला समजत आहे की आता जे काही संकट आहेत ती या युद्धामुळे आपल्या भारतावरती त्याचा परिणाम होत आहे. महत्वाचा आता बघा, सर्वात महत्वाची माहिती आहे ही. हे बघा, खाद्यतेलाचे प्रति किलो दर असे वाढले. खाद्यतेलचे पण भाव वाढलेले आहेत आणि ही माहिती तुम्हाला द्यायची होती. खास करून ही माहिती फार महत्वाची आहे. बघा, खाद्यतेल 1 मार्चचे भाव तुम्हाला दर जे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे आणि आजचे दर इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे बघा, आजचे दर. आता सोयाबीन बघा, सोयाबीन 1 मार्च पर्यंत 130 ते 135 रुपयांनी मिळत होती, तर ती आजचे दर त्याचे बघा 150 ते 160 रुपयाने मिळत आहे. त्यानंतर सूर्यफूल, हे बघा खाद्यतेल आहे हे, खाद्यतेल सूर्यफूल मध्ये 135 ते 100
50 पर्यंत मिळत होतं, तर ते आता 170 ते 180 पर्यंत गेलेलं आहे. त्यानंतर शेंगदाणा 160 ते 180 पर्यंत खाद्यतेल मिळत होतं, परंतु ते आता 170 ते 120 पर्यंत गेलेलं आहे. त्यानंतर तीळ खाद्यतेल बघा 230 ते 240 पर्यंत 1 मार्च रोजी दर होते, परंतु ते वाढलेले आहेत. 265 ते 270 रुपये ते दर झालेले आहेत. बघा ही वाढ झालेली आहे आणि या युद्धाचा आपल्या भारतावरती केवढा मोठा परिणाम होत आहे हे समोर आपल्याला संपूर्ण चित्र दिसत आहे. गॅस सिलेंडरचं चित्र असू द्या किंवा खाद्यतेलाचं चित्र असू द्या, संपूर्ण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे भाववाढ होत आहे. गॅस सिलेंडरमध्ये पण आपल्याला कमतरता आता मिळणार आहे, म्हणजे अर्धा गॅस मिळणार आहे. बघा या युद्धामुळे भारतावरती केवढे मोठे संकट येत आहे आणि स्वतः मोदी साहेबांनी पण जाहीर केलेला आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की युद्धामुळे अनेक संकटे आता उभी राहिली आहेत. कोरोना काळात जसा लढा दिला तसा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही. चला ही माहिती समजली तुम्हाला. पुढील एक महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. राज्यातील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी फेमस योजना महाराष्ट्र सरकारची. चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक छोटीशी माहिती, काही नाही 2 मिनिटं बघा, फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे फक्त. हे बघा लाडकीच्या खात्यात 3000 रुपये एकत्र येणार आहेत. ही माहिती सध्या एका आठवड्यापासून ट्रेंडिंग वरती आहे आणि एकच चर्चा चालू आहे की 3000 रुपये बहिणींना मिळणार. हे बघा जानेवारी 2026 नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. आता मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे दोन्ही महिन्याचा लाभ एकत्र मिळणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. 31 मार्च पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. बघा ई-केवायसी दुरुस्ती करा बरं. ज्यांनी ई-केवायसी दुरुस्ती केली नाही त्यांनी करा, नाहीतर तुम्हाला कायमचा लाभ तुमचा बंद होऊ शकतो. ई-केवायसी जर तुम्ही दुरुस्ती केली, तुमचे जेवढे पण हप्ते थांबले असतील ते सर्व हप्ते तुम्हाला मिळतील. त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल. लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2 महिन्याचे, हे बघा लक्षपूर्वक आहे, हे बघा इथे महत्वाची माहिती, हे बघा 2 महिन्याचे पैसे वितरित केले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे 3000 रुपये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. बघा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेचा जो काही 3000 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिलमध्ये भेटणार आहे. आणि एक माहिती अजून आली ती या संदर्भात 15 एप्रिलच्या पहिले, ओके 15 एप्रिलच्या पहिले तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाणार आहे आणि 2 महिन्याचे एकत्रित तुम्हाला 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे येणार आहेत. ज्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केली आहे त्यांना जास्त रक्कम मिळू शकते. त्यांचे मागील हप्ते थांबलेले होते, ते रखडलेले हप्ते, थांबलेले हप्ते पण त्यांना मिळणार आहेत. ओके, परंतु ई-केवायसी दुरुस्त करणे गरजेचे आहे, त्याच बहिणींना मिळेल. नाहीतर अन्यथा तुमचे ते मग हप्ते भेटणार नाही जरी तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली नाही तर. 31 मार्च पर्यंत मुदत आहे, लवकरात लवकर ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. चला ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट बघितली, अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, युद्धाचा परिणाम अजून कोणकोणत्या गोष्टींवरती होत आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.